कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण हे असं झालंच कसं? सरकार तुम्ही जरा नाही नाही, या डॉक्टरांचीच काहीतरी चूक असणार आहे। सरकार त्यांची काही चूक नाहीये। भास्करराव आता ऐकवत नाहीये। बघा, मी आत्ताच बाळाला परत तपासून आलो। बाळ खरंच गेलंय, आपण परत नाही आणू शकत त्याला। असं का झालं डॉक्टर? मी आता अर्जुनला तेच सांगितलं। याचं काही असं ठोस कारण सांगता येत नाही, पण SIDS म्हणतात याला। याचं काही असं ठोस कारण नाही सांगता येत। अहो पण डॉक्टर, आमच्या दीदीच्या बाबतीतच असं का? तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय हे समजतंय मला, पण काही गोष्टी आमच्या हातात नसतात। या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत। असं कसं हातात नाही? हा डॉक्टर आहे ना तुम्ही? हाय का नाही डॉक्टर तुम्ही? सरकार, माझ्यावर चिडून काही उपयोग होणार नाहीये, त्यानं तुमचा त्रास देखील कमी होणार नाहीये। सरकार तुम्ही शांत व्हा, बघू जरा। आणि हे सगळं एकदम अनपेक्षित होतं। डिलिव्हरी खरंच नॉर्मल झालेली होती आणि डिलिव्हरी नंतर बाळ रडत सुद्धा होतं। अहो मग असं? सरकार शांत व्हा जरा। डॉक्टर तुम्ही इथून जा प्लीज। सॉरी, आम्ही खरंच काही करू शकलो नाही, पण त्या दोघांना तुमची गरज आहे। तुम्ही सगळेजण आत जावा। माझा तर पाय झाला नाही। मम्मी, बापू, चला आपण आज जाऊया। पिवताय स्वप्नील सर, चला। अरे कसं जायचं आत? काय बोलायचं पोरीशी? मम्मी अगं असं नको म्हणू तू। तुझी गरज आहे दीदीला, आपल्या सगळ्यांची गरज आहे त्या दोघांना। पोटच्या गोळ्याला गमावल्यावर कुणीच काही समजू शकत नसतं। त्यांना या दुःखातून जावंच लागणार आहे। पण मम्मी अगं आपण थांबलं तरी पाहिजे की त्यांच्या जवळ। दीपक तुझी कळकळ कळतीये मला, पण खरंच पाय उचलेणार आहे। मला तर तिच्याकडे बघवणारच नाहीये। अर्जुनला काय म्हणायचं आपण? काय झालंय, कशामुळं? याचं उत्तर वार्ताच देऊ शकतो बघ, बाकी कोणी नाही। अहो त्याच देवाला विचारतेय मी, न्यायचंच होतं तर। अगं पण मम्मी आपण इथं का बोलतोय? आज जाऊया की आपण। दीपक थांब थोडा वेळ, अपर्णा आणि अर्जुनला वेळ दिला पाहिजे रे। अहो पण स्वप्नील सर, दीप्या थांब, सर म्हणते ते बरोबर आहे, त्यांना थोडा वेळ देऊया आपण। हिरे कुठे आहे? हिरेला बोलवा, ती असल्याशिवाय मला काही धजावणार नाही। मी बोलून आणतो विनू बाबांना। काय पाप केलं आपण? हा, त्याची फळे अशी आपल्या पोरीला बघावी लागतायत। नाही, लईच चरबी चढली बर का। एवढा हलक्यात बी घेऊ नका मला, नाहीतर ना अशी वाट लावते का नाही तुमची ते बघाच। देवा, अरे तू एवढा निर्दयी असशील असं वाटलं नव्हतं। अरे काय खेळ मांडलायस तू ह्यो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।